सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन इकडे त्याच्या बेडरूममध्ये तयार झालेला असतो आणि तो कुसुमला फोन लावतो. तर आता कुसुम इकडे मुलांना घेऊन निघालेलीच असते. तेव्हा कुसुम म्हणते की आम्ही आता निघालोय. तेवढ्यात आश्रमातील मुलगा कुसुमच्या हातातील मोबाईल घेत म्हणतो की अर्जुन दादा, आम्ही आता निघालोय, 10च मिनिटात तुमच्याकडे पोहोचू, मग धम्माल येईल ना? तर हसतच अर्जुन म्हणतो हो. आणि कुसुम ॲटोमधून आता मुलांना घेऊन येऊ लागते. तर इकडे विमल म्हणते की अहो वहिनी, आपले अर्जुन दादा कुठे आहेत? आज त्यांचा पहिला पाडवा आहे ना? तेव्हा बोट करत अश्विन म्हणतो की आमचा हिरो नेहमीच ग्रँड एंट्री घेतोय आणि तो बघा अर्जुन दादा आलाय. सर्वांच्या नजरा अर्जुनकडे वळतात. तर अर्जुन तिथे येतो तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की सायली, अर्जुनला ओवाळून घे. तेव्हा अर्जुन पाटावर बसतो. तर मोठ्या प्रेमाने आता सायली ही अर्जुनला ओवाळते. अर्जुनला गंध लावताच इकडून अस्मिता म्हणते की अर्जुन, आज पाडव्याची काही ओवाळणी देणार नाहीच तू वाटतं, कारण तुझे हात तर रिकामेच आहेत. कल्पना म्हणते की खरंच की अर्जुन, सायलीसाठी तू काही ओवाळणी आणलीस की नाही? तर इकडे सायली प्रेमाने अर्जुनला पेढा भरवते. कल्पना म्हणते की मला माहीत होतं की तुला काही सुचणार नाही. खरं तर मी सायलीसाठी एखादा दागिना आणून तुझ्याकडे द्यायला हवा होता. प्रताप म्हणतो काय रे अर्जुन, तू काहीच कसं नाही आणलं? काही रीती पाळाव्या लागतात. अर्जुन म्हणतो डॅड, माझ्या बायकोला मी कायमच गिफ्ट देत असतो, तेव्हा पाडव्यासाठी स्पेशल गिफ्ट द्यावे असं मला वाटलंच नाही. प्रताप म्हणतो की अरे पण अर्जुन. ते ऐकून तन्वी विचार करते की अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीच आहोत. कारण अर्जुन कधी पाडव्याला गिफ्ट विसरेल का? कारण खरे नवरा बायको जर असतात तर ते एकमेकांना गिफ्ट देतीलच. त्यानंतर अर्जुन म्हणतो की बायको, झालं का ओवाळून? मी खरंच गिफ्ट विसरलो बरं का. विमल म्हणते की अर्जुन दादा, असं नाही पाहिजे. तर आता ओवाळून झाल्यानंतर सर्व मुकादम हे त्यांच्या कामाला लागतात. तर हळूच अस्मिता आणि सायली त्यांचा प्लान एकमेकींच्या कानात बोलून पटकन तन्वी ही बाहेर जाते आणि झाडाच्या आड जाऊन ओढणीमध्ये मोबाईल धरून लगेचच तन्वी ही सायलीला कॉल करते आणि म्हणते की तुम्ही सायली सुभेदार का? तर आतमधून सायली हो म्हणत फोन घेते आणि म्हणते की पण आपण कोण? तेवढ्यात अर्जुन सायलीचे ते बोलणे ऐकू लागतो. तर अस्मिता अर्जुनकडे बघू लागते. तेव्हा आता आपण आणि तन्वीने कसा मिळून प्लान केला हे सर्व अस्मिताच्या डोळ्यासमोर येते. तर आता तन्वीने अस्मिताला सांगितलेले असते की मला एक आयडिया सुचली. आपण सायलीला दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने फोन करून सांगूयात की आश्रमातील एक मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा अस्मिता म्हणते हा मुलगा कोण? तेव्हा तन्वी म्हणते की आश्रमातील तो सायलीचा जीव की प्राण आहे बरं का. तर हसतच अस्मिता म्हणते चालेल चालेल. जर तो मुलगा आश्रमात आहे हे जर सायलीला कळलं तर सायली पटकन हॉस्पिटलमध्ये धाव घेईल आणि पूर्णाजीला हेच आवडणार नाही. कारण सणाच्या दिवशी असं बाहेर पडणं पूर्णाजीला अजिबात आवडत नाही. तर अस्मिता हसू लागते आणि मग पूर्णाजीला राग येऊन अर्जुन आणि सायलीचा हा शेवटचा पाडवा असेल असे आता तन्वीने अस्मिताला सांगितलेले असते. कारण पुढच्या दिवाळीत अर्जुन आणि माझाच पहिला पाडवा असेल असे हसतच तन्वी अस्मिताला बोलते. तर आता इकडे सायली ही फोनवर ते तन्वीचे बोलणे ऐकत असते. तन्वी म्हणते की आश्रमातील एका मुलाचा रोडवरती भयानक अपघात झाला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. त्याच्या डोक्याला खूप मार लागलाय. ते ऐकताच आता सायलीच्या हातातून मोबाईल गळून पडतो. तेव्हा सर्वजण अवाक होऊन उठून उभा राहत सायलीकडे बघू लागतात. तर लगेचच अर्जुन म्हणतो काय झालं? तर पटकन सायली भानावर येत मोबाईल उचलते आणि म्हणते हॅलो, तुम्ही कोण बोलताय आणि कुठून बोलताय? तर इकडे तन्वी हसू लागते. तन्वी म्हणते की मी आश्रमाच्या बाजूच्या घरातून बोलते, तुम्ही लवकरात लवकर इकडे या. तर आता फोन कट करत लगेचच तन्वी त्या मोबाईलमधील सिम बाहेर काढते आणि हातात घेत म्हणते की ज्या कामासाठी हे नवीन सिम घेतलं होतं ते काम तर आता झालं असे म्हणत तन्वी ते सिम आता फेकून देते. इकडे आता अर्जुन सायलीकडे येत म्हणतो की काय झालं मिस सायली? कल्पना म्हणते काय झालं ग सायली? रडतच सायली म्हणते की सोम्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो. तर हळूच तन्वी आता तिथे आलेली असते. सायली म्हणते की त्याच्या डोक्याला खूप मार लागला, मला जावं लागेल. कल्पना म्हणते अगं सायली, तू काही काळजी करू नकोस आणि अर्जुनला सायलीसोबत जायला बोलते. अर्जुन म्हणतो एक मिनिट सायली, सोम्याचा ॲक्सिडेंट झाला हे तुला कुणी सांगितलं? आणि ॲक्च्युली कुणी फोन करून जरी सांगितलं ना, त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा नसतो. अर्जुन म्हणतो की मला वाटतं की त्याचा ॲक्सिडेंट झालेला नसणार आणि त्याला काहीच झालेलं नसणार आहे. तर सायली अर्जुनकडे बघू लागते. तर सायली म्हणते की तुम्ही असं कसं बोलू शकता? काल पण मी आश्रमात जायला निघाले तर तुम्ही नाटक केलं आणि मला आश्रमात जाऊ नाही दिलं. सायली म्हणते की एवढा मुलांवरती कसला राग आहे तुमचा आणि आज त्याच्या जीवावर बेतला असताना देखील मला तुम्ही तिकडे जाऊ देत नाही.
तर अस्मिता म्हणते की अगं तो तुला अडवतोय ना, कारण आज सण आहे आणि सणासुदीला असं कुठं बाहेर जातात का पूर्ण आजी, तू तरी सांग ना. तर आता कल्पना म्हणते अस्मिता काळ आणि वेळ बघून बोलत जा, आणि अशा वेळी पूर्ण आजी का अडवतील सायलीला. तर आता इकडे सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही काहीही बोलू नका, मी आता जाते सोम्याकडे. तेवढ्यात कुसुम, सोमे आणि या आश्रमातील त्या मुली आता दरवाजात आलेले असतात. तर आता सायलीच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तेवढ्यात सोम्या हा सायलीला हाक मारतो आणि म्हणतो की सायली ताई. तेव्हा सायली ही सोम्याकडे बघते आणि आता सोम्यासमोर दिसताच सायलीला आनंद झालेला असतो. मुले आणि सायली पळतच एकमेकांकडे येतात. तर सायली म्हणते की सोम्या तू ठीक आहेस ना. तेव्हा सोम्या म्हणतो हो तू ठीक आहेस ना ताई. तेव्हा सायली म्हणते मला काय झालं. तर सर्वजण आता हसू लागतात. हळूच तिकडे अस्मिता कानात म्हणते की तन्वी, हे आश्रमातील कार्ट इथं कसं आलं. तन्वी म्हणते की आता मला काय माहिती. तर इकडे लगेचच सोम्या म्हणतो की आम्ही तर तुला दिवाळीचं सरप्राईज द्यायला आलो ताई. तेव्हा हसतच सायली म्हणते की तुमचं सरप्राईज एकदम मस्त आहे. त्यानंतर कल्पना त्यांच्याकडे बघून म्हणते की तुम्ही सर्व इथे आलात तर घर कसं भरल्यासारखं वाटतंय आणि आता दिवाळीला खूप आनंद आणि मजा येईल. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की सायली मुलांना इथेच उभं ठेवणार की फराळ देणार त्यांना खायला. पटकन आता सायली दोन्ही मुलांना घेऊन आता फराळ खायला जाऊ लागते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो की साऊ बाळा. सायली तर लगेचच सायली ही थबकते आणि पाठीमागे वळून बघते तर समोर दरवाजात मधुभाऊ आलेले असतात. मधुभाऊला बघताच आता सायलीला अतिशय आनंद झालेला असतो. जगातले सर्वात मोठे गिफ्ट आता सायलीसमोर उभे असते आणि हसतच सायली आता मधुभाऊंकडे धाव घेते. प्रेमाने आता सायली पळतच येऊन मधुभाऊला मिठी मारते. तर पूर्ण आजी, अस्मिता, तन्वी, अर्जुन सर्वजण आता सायली आणि मधुभाऊचे ते प्रेम बघत असतात. तेव्हा तन्वी विचार करते की हा म्हातारा जेलमधून सुटून कसा आला. हे सर्व अर्जुनने तर मॅनेज केलं नसेल ना. तर लगेचच आता इकडे चैतन्यसुद्धा हसत असतो. तर लगेचच इकडे पूर्णाजी म्हणते की कल्पना, हे मधुभाऊ म्हणजे या सायलीचे मानलेले वडील का, आणि खुनाच्या आरोपाखाली हे जेलमध्ये होते. तर कल्पना मान हलवते. कल्पना हसतच म्हणते की पण पूर्णाजी सायलीच्या चेहऱ्यावर तर आनंद बघा ना किती आहे. तर आता इकडे मिठी मारून सायली मोठमोठ्याने रडत असते. तर आता मधुभाऊ हे सायलीला समजावतात. तर आता मधुभाऊ म्हणतात की सायली किती रडशील. तर सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही समोर असताना माझा विश्वासच बसत नाहीये, आणि तेही भर दिवाळी तुम्ही मला भेटलात. असे म्हणत सायली आता मधुभाऊला नमस्कार करते. तर सुखी राहा असा मधुभाऊ सायलीला आशीर्वाद देतात. सायली म्हणते की तुम्ही थोडा वेळापर्यंत आलात की मी स्वप्न बघते, मला तेच काही कळत नाही. कल्पना म्हणते की सायली त्यांना आतमध्ये घेऊन ये आणि मग हवे तर तेवढे प्रश्न विचार. तर लगेचच चैतन्य सोबत मधुभाऊ आणि सायली आतमध्ये येतात. तर सायली म्हणते की तुम्ही घेऊन आलात का मधुभाऊंना. तर चैतन्य म्हणतो हो, पण अर्जुनच्या सांगण्यावरून. तेव्हा प्रेमाने सायली ही अर्जुनकडे बघते आणि सायलीला आता खूप आनंद झालेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनी, आता तरी तुम्हाला कळतंय का, मधुभाऊ दिवाळीच्या दिवशी तुम्हाला भेटायला आले आणि हे अर्जुनने पाडव्याच्या दिवशी दिलेले तुम्हाला सर्वात मोठे गिफ्ट आहे. खरं तर मधुभाऊ त्यांच्या फॅमिलीसोबत आता दिवाळी त्यांनी सेलिब्रेट करावी म्हणून अर्जुनने कोर्टासोबत त्यांची परवानगी काढली होती, आणि मधुभाऊंचं वागणं सुद्धा चांगलं होतं. तेव्हा अर्थात लगेचच परमिशन मिळाल्याचे चैतन्य सायलीला बोलतो. तर चैतन्य म्हणतो की अर्जुनने त्याच्या प्रेमासाठी हे सर्व जमून आणलं बरं का सायली वहिनी. तेव्हा डोळ्यात पाणी येत सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघू लागते. हसतच अर्जुन म्हणतो की सायली तुला पाडव्याचं गिफ्ट आवडलं ना. तर डोळ्यात पाणी येत सायली म्हणते की खूप जास्त आवडलं मला. हसतच अर्जुन म्हणतो की सायली आता बस जास्त रडू नकोस, नाही तर आपल्या घरात पूर येईल. त्यानंतर सायली आणि सर्वजण हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही आज दिवसभर सर्वच जण एकदम आणि मस्त एन्जॉय करा. तर प्रताप म्हणतो की ही जी स्पेशल परमिशन मिळाली ना, अरे अर्जुन ती किती तासांसाठी मिळाली. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ आज दिवसभर मिस सायली आणि मुलांसोबत राहू शकता. ते ऐकून आता कुसुम, मुलांना आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो. कुसुमाने मुले पळतच येऊन आता सायली आणि मधुभाऊ समोर घेर धरून नाचू लागतात. तर आता सायली उड्या मारत मधुभाऊ सोबत आनंद व्यक्त करत असते. तर सर्वजण ते बघत असतात. त्यानंतर खूप सारे मधुभाऊ सोबत नाचत गाजत सर्व क्षण आता सर्वजण एन्जॉय करतात. तर सायली म्हणते की मधुभाऊ इकडे या, मी तुम्हाला आमचे घर दाखवते, आणि समोर घेत मधुभाऊला म्हणते की ही आमची बाग आहे. सायली म्हणते की ही छोटी बाग आहे आणि आश्रमात आहे ना तसंच छोटं वृंदावन सुद्धा आहे. सायली म्हणते की हे बघा, ही पूर्ण आजीची खोली, ही अस्मिताईंची आणि अश्विन दादांची, आणि इकडं समोरून गेल्यानंतर ही
आमची रूम आहे. त्यानंतर सायली ही मधुभाऊंना किचन रूम, देवीचं घर, देवीचं मंदिर, त्यांची बेडरूम सर्व काही दाखवते आणि म्हणते की मधुभाऊ, मी केलेला फराळ तुम्हाला आवडतो ना, मी लगेच घेऊन येते. तेवढ्यात विमल म्हणते की सायली ताई, तुम्ही मधुभाऊ सोबतच थांबा, मी सर्व घेऊन येते. तर इकडे मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, तुम्ही सगळे प्रेमाची माणसे भेटलात ना, यानेच माझं आता पोट भरलं. मला दुसरं काहीच नको. तर सर्वांना मोठा आनंद झालेला असतो. तर मोठ्या प्रेमाने आता सायली ही मधुभाऊंना ओवाळते. तेवढ्यात तन्वी ही पुढे येत म्हणते की मधुभाऊ, तुम्ही इथे आलात, सगळ्यांना भेटलात, पण तुमच्या लेकीला, दुसऱ्या लेकीला भेटून तुम्हाला आनंद नाही झाला का? तेव्हा रागाने सायली आणि मधुभाऊ हे तन्वीकडे बघतात आणि कमरेला पदर खोचून सायली ही आता प्रियासमोर येऊन म्हणते की तुम्ही तर फक्त मला कोरडाच आशीर्वाद दिलात, तुमची दुसरी लेकीचा भेटून तुम्हाला आनंद नाही झाला का? आता रागाने सायली ही प्रियाला म्हणते की प्रिया, कसली दुसरी लेक आणि कसला आनंद? तुला लाज वाटते का असं बोलायला? तुझ्यामुळेच माझे मधुभाऊ आज तुझ्या खोट्या साक्षीमुळे मधुभाऊ हे जेलमध्ये गेले. तेव्हा ते ऐकून आता पूर्ण आजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाच्या खोट्या साक्षीमुळे आता प्रियाने कोणती खोटी साक्ष दिली ही आता पूर्ण आजीसमोर येऊन खोट्या प्रियाचा आता सायली पूर्ण आजीसमोर कसा पर्दाफाश करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.